वर्षाच्या शेवटी तू आज आमच्याशी बोल दे बाबा. ह्यासाठी की येणारं वर्ष आम्ही कसं जगावं हे तू आम्हाला शिकव. नवीन वर्षात आम्ही पाऊल कसं टाकावं हे आम्हाला शिकव. हो, तुझी इच्छा कशी आम्ही जाणून घ्यावी हे आम्हाला शिकव. तुझा दास मी तुझ्या चरणी येतो दे बाबा. तू मला तुझ्या वचनाने भर. मी घटावं, तूच वाढावा, तूच दिसावा, तुलाच महिमा मिळावी, तुझी इच्छा पूर्ण व्हावी, तुझी वाणी आम्ही ऐकावी. यासाठी बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. तुझी इच्छा पूर्ण कर. पवित्र आत्म्याने मला आणि ऐकणाऱ्या प्रत्येकाला नियंत्रित कर. येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण होते. आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देऊन प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन. आज 31 डिसेंबर आपल्याला माहितीच आहे की वर्षभर म्हणजे शेवटचा, वर्षातला शेवटचा महिना आणि त्या महिन्याचा हा शेवटचा दिवस आणि उद्यापासून एक नवीन वर्ष लागणार आहे. आपण बघतो की ज्यावेळेस आपण नोकरी करतो, समजा सरकारने आपल्याला नोकरी दिली, तर नोकरी करत असताना सरकार नोकरी देतं, पगार देतं, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. आपल्याला पटेल ते आपण खर्च करतो, घर बांधतो, गाडी घेतो, परिवार चालवतो. पण तुम्हाला माहिती का, सरकारने दिलेल्या नोकरीचं सरकार दरवर्षी ऑडिट करतं ना. तुम्ही किती पगार घेतला, तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट केली, या सगळ्या गोष्टीचं ऑडिट होतं दरवर्षी. असं नाही की सरकार पगार देतं विसरून जातं की करा तुम्हाला काय करायचं ते. पण पूर्ण वर्षभराचा जे पगार भेटतो ना आपल्याला, त्या आर्थिक वर्षाच्या शेवटी त्याचं ऑडिट केलं जातं आणि मग त्याच्यावर सरकार ठरवतं की तुम्हाला किती टॅक्स भरायचा आहे, इन्कम टॅक्स भरायचा आहे. माझं म्हणणं आहे, पगार आपला असतो, आपण कमवलेला असतो, पण हिशोब कोण घेतो? सरकार ना. कारण ते आर्थिक वर्ष जे आहे ना त्याचा हिशोब सरकार घेतं. कारण काहीतरी दिलंय त्या सरकारने तुम्हाला वर्षभरामध्ये. भले कामं तुम्ही केली असतील पण मोबदला तो देतो ना, सरकार देतो. म्हणून त्यांना तो अधिकार असतो की तुमचा हिशोब घेतो ते. तसंच काय वाटतं तुम्हाला, जसं सरकार जर हिशोब घेऊ शकतं, तर ज्या देवाने सर्व काही निर्माण केलं आणि ज्या देवाने तुम्हाला आणि मला एक वर्ष दिलं, काय तुम्हाला नाही वाटत का परमेश्वर पण ह्या दिवशी, आजच्या दिवशी ऑडिट करेल व आपलं? असं मला असं वाटतं, ख्रिस्ती लोकांसाठी 31 डिसेंबर हा ऑडिटचा दिवस आहे. कसला दिवस आहे? ऑडिटचा. त्या जिवंत देवाला आपल्याला लेखाजोखा द्यायचा आहे वर्षभराचा. मग काय द्याल? बघा, नीट लक्ष द्या. मग काय द्याल ना. कारण सरकार जसं मागतं ना, जे दिलेलं आहे तेच मागतं ना सरकार. समजतंय का? सरकारने पैसा दिला, त्यांना परत चिंचोक्या द्या, घेईल का? का बरं? कारण दिलं काय, मग मागल काय? पैसा. तसंच वर्षभर देवाने तुम्हाला जे काही दिलं किंवा जे देवाने मला निवडलं, तिथून परमेश्वराने मला जे काही दिलं, परमेश्वर तुमच्याकडून काय मागणार आहे? त्याचाच हिशोब जे तुम्हाला दिलं गेलंय, ज्या मापात दिलं गेलंय त्या मापात मागणार आहे. हालेलुया. कोणी शिक्षक आहे, कोणी शिपाई आहे ना, कोणी नर्स आहे, कोणी व्यावसायिक आहे. प्रत्येकाची इन्कम वेगळी असते आणि प्रत्येकाचा टॅक्स कसा असतो? कमी जास्त. म्हणजे काय, ज्याला जास्त पगार त्याचा टॅक्स काय, आणि ज्याचा कमी त्याला कमी. इथं शेठ माणसं बसलेले आहेत, किती भरता हो वर्षाला? बघा, आपली जेवढी वार्षिक इन्कम आहे तेवढा त्यांचा टॅक्स आहे ना. आपण जेवढी इन्कम कमवतो वार्षिक, तेवढा तो टॅक्स भरतात ते. कारण तेवढं काय करतात ते वर्षभरात कमवतात, म्हणून तेवढा टॅक्स भरावा लागतो ना. मग मला काय म्हणायचं, ज्या मापाने आपल्याला दिलं जातं ना सरकारकडून, त्या मापाने आपल्याकडून सरकार अपेक्षित करतं. तसंच आत्मिक जीवनामध्ये सुद्धा परमेश्वर ज्या मापाने आपल्याला देतो, त्या मापाने परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडून काय करेल? अपेक्षा करेल किंवा हिशोब घेईल. आणि म्हणून आजचा हा दिवस जो आहे ना, तो मला असं वाटतं प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी किंवा विश्वासणाऱ्यांसाठी ऑडिटचा दिवस आहे. तुम्हाला माहिती का, सगळ्यात ताण असतो एका दिवसाचा. वर्षभर काही नाही वाटत, पण सगळ्यात जास्त त्रासदायक कोणता वेळ असतो? ऑडिटचा ना. कारण खूप डोकं खाली करावं लागतं ना. लहान सहान गोष्टी, किचकट गोष्टी, कुठून आला, कुठून दिला, कसा आला, ह्या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा द्यायचा. म्हणजे वर्षभर पगार घ्यायला खूप चांगलं वाटतं, पण ज्यावेळेस हा दिवस येतो ना, त्या दिवशी खूप ताण असतो डोक्याला. ते सगळं आठवावं लागतं, काय काय, कुठं कुठं, कसं कसं, नाही का. आणि मग त्यांच्या समोर तो लेखा द्यायचा आणि मग त्याच्यावर ते टॅक्स मारतील, या सगळ्या गोष्टी. मग मला हेच म्हणायचं की
आजचा दिवस हा 31 डिसेंबर जो आहे ना, जगासाठी तो आनंदाचाच आहे का? कारण त्यांना शेवटी हिशोब द्यायचा आहे त्यांचं. आपलं हे बरोबर आहे ना, नीट लक्ष द्या. त्याचा हिशोब कधी होणार आहे? शेवटी होणार आहे. पण ख्रिस्ती लोकांचं तसं नाही आहे ना. निवडलेल्या लोकांसाठी ना परमेश्वर, हे बघा नीट लक्ष द्या, जगामध्ये अनेक लोक राहतात, पण सरकार हिशोब त्यांचाच घेतो ज्याला सरकार देते. हालेलुया. म्हणून या ठिकाणी आत्मिक लोकांचा हिशोब त्या ठिकाणी दरवर्षी परमेश्वर घेईल, पण बाकीच्या लोकांचा एकचदा होणार आहे ना. बायबलच म्हणतात, त्याविषयी मला काही बोलायचं नाही, पण आपण आत्मिक विषयी बोलू. हालेलुया. एक वचन आज आपण काढू. चला एक वचन काढा. लूका शुभवर्तमान याचा 13वा अध्याय. लूका शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि वचन 6 पासून पुढे आपण वाचू. त्याने हा दाखला सांगितला, येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितला. कोणा एकाची त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते. आता नीट लक्ष द्या. कोणा एका मनुष्याचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले एक अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहण्यास आला. त्यावर तो फळ पाहण्यास आला. आता बायबल असं म्हणतं की एका व्यक्तीने आपल्या शेतामध्ये अंजिराचं झाड लावलं, त्यावर तो फळ पाहण्यास आला. पण तो फळ पाहण्यास आला ना, हे पहिल्यांदा नाही आला. तो हे पहिल्यांदा नाही आला. ते तर पुढे तुम्हाला कळेल. बायबल म्हणतो तो फळ पाहण्यास आला आणि पुढे वाचा. परंतु त्याला काही आढळले नाही. परंतु त्याला काही आढळले नाही. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, त्याने माळ्याला म्हटले, पहा गेली 3 वर्ष मी गेली 3 वर्ष, बोला किती? 3 वर्ष. मी ह्या अंजिरावर फळ पाहण्यास येत आहे. मी ह्या झाडाचं ऑडिट करतोय. किती वर्षापासून? 3 वर्षापासून. आता 3रं वर्ष संपलंय. म्हणजे मला असं वाटतं तो 31 डिसेंबर होता ना, की त्या झाडाचं काय पाहायला गेला परमेश्वर आणि मोजले किती वर्ष झाले? 3 वर्ष कंप्लीट. 3 वर्ष मी दरवर्षी याचं ऑडिट करतोय या झाडाचं, पण याला काय भेटत नाही, फळ लागत नाही. नीट लक्ष द्या. हे येशू ख्रिस्ताने दिलेलं उदाहरण आहे. आणि लक्षात घ्या, हे उदाहरण आत्मिक जीवनाबद्दल आहे. बोला कशाबद्दल आहे? जे झाड येशू ख्रिस्त लावतो, जे झाड देवाने लावलेलं आहे, हालेलुया, हे प्रत्येकाच्या बाबतीत नाहीये. हे फक्त निवडलेल्या लोकांच्या बाबतीत आहे. जे स्वतःला विश्वासणारे म्हणतात त्यांच्या बाबतीत आहे. ज्यांना जगापासून वेगळं केलंय त्यांच्या बाबतीत आहे. ज्यांना ख्रिस्त कळलाय त्यांच्या बाबतीत आहे. बायबल म्हणतं की कोणा एकाचे अंजिराचे झाड होते जे त्याने लावलं आणि दरवर्षी तो त्याच्याकडे फळं पाहायला जायचा. तो म्हणतो की 3 वर्ष झाले मी इथं येतोय, पण मला काही आढळले नाही. काय आहे हे? तेच झाड आहे की ज्याच्याकडून परमेश्वर फळांची अपेक्षा करतोय. परमेश्वर त्याचं ऑडिट करतोय. देवाची अपेक्षा आहे की याने फळ द्यावं. हा तो समय आहे. तुम्हाला माहिती का, आज 31 डिसेंबर आहे ना. एक साधारण प्रश्न मी तुम्हाला जर विचारला की का आपल्याला 2026 मध्ये जायचंय, 2026 वर्ष मला देवाने का द्यावं, हा जर प्रश्न मी केला तर आपले अनेक उत्तरं असतील. की मला राहिलेले काम पुढच्या वर्षी काय करायचे? पूर्ण करायचे. राहिलेले स्वप्न पुढच्या वर्षी काय करायचे? पोल्ट्री फार्मचं काम पुढच्या वर्षी काय करायचंय? पूर्ण. हा का नाही? बोला ना. म्हणजे जे काम आपण आता सुरू केलेत आणि अपूर्ण आहेत ते आपल्याला पुढच्या वर्षी काय करायचे? माझं घर मी बांधायला काढलेलं आहे, मला पुढच्या वर्षी ते घर काय करायचंय? पूर्ण करायचंय. हे अनेक विचार घेऊन आपण 2026 मध्ये एंटर करणार आहोत किंवा आपण त्याच्यामध्ये जाणार आहोत. हे आपले विचार आहेत, लक्षात घ्या. 2025 मध्ये मी जी पेरणी केलेली आहे ना शेतामध्ये, मला 2026 मध्ये त्याची काय करायची आहे? कापणी करायची. अनेक विचार आहेत आपल्या डोक्यामध्ये की मला 2026 का पाहिजे, तर मला माझी कामं करायची आहेत, मला माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत, मला माझ्या योजना पूर्ण करायच्या आहेत. पण मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो की देव तुम्हाला 2026 का दिल बरं? की तुम्ही तुमचे काम पूर्ण करावे, तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण कराव्या, तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करावे, का तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करावी जी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही? तुम्हाला माहिती का, ज्या दिवशी माझे काम संपतील देवाने दिलेले, त्या दिवशी देव मला इथं ठेवणारच नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. माझं काम, माझी धाव मी पूर्ण केली. मोशेची पूर्ण झाली. मोशेला काय केलं देवाने? रिटायर नाही करत परमेश्वर निवडलेल्या लोकांना. लक्षात घ्या. मोशेची सेवा जिथं पूर्ण झाली त्याला म्हटलं चल तू माझ्या जवळ ये. अहरोनाची जिथं पूर्ण झाली त्याला म्हटलं चल तू माझ्या जवळ ये. एलियाची पूर्ण झाली त्याला म्हटलं चल तू माझ्या जवळ ये. का? कारण जेवढ्या वर्ष मी तुम्हाला ठेवलेले ना, तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची. काय? देवाचं काम. मला काय करायचं? फळ
द्यायचंय ना, कारण दरवर्षी येऊन तो काय पाहतोय? फळ. दरवर्षी येऊन एक आत्मिक जीवनाचं ऑडिट होतं आणि देव 31 डिसेंबरला तुमच्याकडे काय पाहायला येतो की वर्षभरामध्ये तुम्ही काय दिले, किती फळं दिले, काय दिले, किती फळं दिले. मग आता हा तो समय आहे प्रियांनो की आपण आत्मपरीक्षण करायचं या वर्षाच्या शेवटी की वर्षभर माझ्या जीवनाद्वारे असे कोणते फळ देवाला मिळाले. मी माझ्यासाठी खूप काही केलं असेल, परिवारासाठी खूप काही केलं असेल, पण मी देवासाठी काय केलं, ज्यासाठी देवाने मला जिवंत ठेवलं, ज्यासाठी देवाने मला वर्षभर सांभाळलं, ज्यासाठी देवाने माझ्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या, ज्यासाठी त्याने मला आरोग्य दिलं, ज्यासाठी त्याने माझ्या सोबत तो राहिला. मग नेमकं मी त्या परमेश्वरासाठी काय केलं, हा तो लेखाजोखा घेण्याचा आणि समजण्याचा समय आहे. हालेलुया. बायबल देवाचं वचन स्पष्ट म्हणतं ना की मी 3 वर्षापासून फळ पाहतोय पण मला याच्यावर फळ आढळत नाही. काहीतरी तर आढळायला पाहिजे परमेश्वराला फळ. देवाची अपेक्षा आहे ना की काहीतरी तुम्ही देवाचं काम करा. आमेन. एक वचन वाचा, 2 राजे याचा 20वा अध्याय. 2 राजे याचा 20वा अध्याय आणि वचन 1 पासून पुढे. त्या दिवसात हिजकिया आजारी पडून मरायला टेकला. बायबल म्हणते हिजकिया राजाबद्दल या ठिकाणी आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे. हिजकिया राजा आजारी पडून मरायला टेकला असं म्हटलेलं आहे. आता नीट लक्ष द्या, त्या व्यक्तीचे दिवस संपलेत. काय झालेत? संपलेत. तो आजारी पडायला टेकला आणि पुढे काय म्हटलंय ना, पुढे वाचा. तेव्हा आमोजाचा पुत्र यशा संदिष्ट त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो आपल्या घराची निर्वानिरव कर. चल तुझा ऑडिट होतोय आता ना, आपल्या घराची काय कर, निर्वानिरव कर, सर्व आवर सावर कर आता ना, कारण तुझ्या ऑडिटचा समय आलेला आहे. आता तुझं सगळं संपलेलं आहे. बायबल म्हणतो तुझ्या घराण्याची निर्वानिरव कर. पुढे वाचा. कारण आता तू मरणार, आता तू मरणार, जगणार नाहीस. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरून परमेश्वराची प्रार्थना केली. पण बायबल असं म्हणतं तेव्हा त्याने आपले तोंड फिरवून भिंतीकडे तोंड करून प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करत आलो आहे याचे स्मरण कर अशी तुला मी विनंती करतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशया जाऊन पोहोचतो. तोच त्याला परमेश्वराचा संदेश आला, परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकिया याला सांग, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत, मी तुला बरे करतो. तू आजपासून 3ऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील. पहिली गोष्ट, मी तुला बरे करतो. काय करतो? बरे करतो. पण बरं केल्यानंतर आजपासून 3ऱ्या दिवशी तू काय करशील? मंदिरात जाशील. मग बरे कशासाठी केलं? की तू देवाच्या मंदिरात जावं. हालेलुया. लक्षात घ्या, परमेश्वर जर मला 1 दिवस देतोय ना किंवा 1 वर्ष देतोय ना किंवा काही दिवस माझ्या आयुष्याला जोडतोय ना, तर पहिली अपेक्षा देवाची काय की तू बरा झाला किंवा तुला 1 वर्ष भेटला, तू लगेच काय कर, पहिले परमेश्वराच्या मंदिरात जा, म्हणजे देवाच्या उपस्थितीमध्ये वेळ घालव. हालेलुया. ही पहिली रास्त अपेक्षा एका व्यक्तीकडून देवाची आहे की ज्याला परमेश्वर 1 वर्ष देतो. आमेन. तुम्हाला देवाने दिलेले दिवस किंवा तुम्हाला दिलेलं नवीन वर्ष हे यासाठी नाहीये की तुम्ही तुमची कामं करावी, यासाठी नाहीये की तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करावी, तुमच्या इच्छा पूर्ण कराव्या. सर्वात महत्वाची गोष्ट यासाठी की तुम्ही देवाजवळ यावं. हालेलुया. तुम्ही कोणाजवळ यावं? तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये यावं, तुम्ही देवाच्या संगतीमध्ये यावं. ही देवाची सर्वात पहिली इच्छा आणि अपेक्षा आहे. हालेलुया. हा, नीट लक्ष द्या. बायबल म्हणतं की त्याला सांग की मी तुला आरोग्य देतोय आणि मी तुझी प्रार्थना ऐकलीये आणि येत्या 3ऱ्याच दिवशी तू कुठं जाशील? देवाच्या मंदिरात जाशील. ही परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. आता पुढे वाचा. मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवतो. बघा, परमेश्वर किती वर्षांनी आयुष्य वाढवतोय? 15 वर्ष ना. एका व्यक्तीला जो आज मरणार आहे, परमेश्वराने त्याला 15 वर्षाचं आयुष्य वाढवून दिलं. लक्षात घ्या. आता पुढे वाचा परत. मी तुला व ह्या नगराला अश्शूराच्या राजाच्या हातातून सोडवीन. माझ्यासाठी व माझा सेवक दावीद याच्यासाठी मी ह्या नगराचे संरक्षण करीन. देवाने एका विशिष्ट अपेक्षेने हिजकियाला त्या ठिकाणी वाचवलंय. आमेन. की मी तुला अश्शूराच्या राजाच्या हातातून काय करेल? सोडवेल आणि या नगराला मी शांती देईन. हालेलुया. सुरक्षा पुरवीन. परमेश्वराचं वचन आहे. ज्या वेळेस देव मला 1 वर्ष वाढून देतो किंवा 15 वर्ष वाढून हिजकियाला देतोय ना, तर परमेश्वर त्याच्याकडून अपेक्षा करतो की तू देवाच्या मंदिरात जाशील,
त्यानंतर तू इस्रायलाला सुरक्षा प्राप्त करून देशील, आणि त्यानंतर अशुराचा जो राजा आहे त्याच्यावर मी तुला जय प्राप्त करून देईल. या सगळ्या गोष्टींसाठी मी तुला किती वर्ष वाढून दिले? 15 वर्ष वाढून दिले. पण ज्या वेळेस परमेश्वराने हिजकिया राजाला 15 वर्षाचा काळ वाढून दिला, तो आज मरणार होता, पण देवाने दया केली आणि हिजकियाला 15 वर्ष जोडली. तर पुढे जाऊन आपण लगेच पुढच्या अध्यायात वाचतो, पुढच्याच भागात वाचतो. 12 वचनापासून वाचा बरं. त्यावेळेस बाबेलचा राजा बलदानाचा पुत्र बरोदक बलदान याने हिजकियाला पत्र व नजराना पाठवला, कारण तो आजारी असल्याचे त्याने ऐकले होते. नीट लक्ष द्या. बाबेलचा जो राजा आहे त्याने ऐकलं होतं की हिजकिया काय आहे? आजारी. याचा अर्थ काय? हिजकिया मरणार होता. तो किती सिरियस परिस्थितीमध्ये होता ही सगळी घटना कोणाला माहितीये? बाबेलच्या राजाला. आणि बाबेलच्या राजाने काय केलं की जेव्हा हिजकिया बरा झाला तर हिजकियाला भेटायला काही जासूस पाठवले आणि नजराना पाठवला की तुम्ही आजारातून काय झालेले आहात? उठलेले आहात, बरे झालेले आहात. आपल्याला जातो ना कोणाला बघायला नारळाचं पाणी घेऊन ना. आता तो राजा आहे म्हणून कोणी नारळाचं पाणी घेऊन गेलं नाही, त्याला काय घेऊन गेले? नजराना घेऊन गेले ना, कारण राजाला त्याच पद्धतीने दिलं पाहिजे. मग विचार करा, एक साक्ष ऐकून ना की हा मरणार होता पण आता काय झालाय? जिवंत झालाय, बरा झालाय. एक मोठी साक्ष हिजकियाच्या जीवनात ऐकून बाबेलच्या राजाने काही लोकांना नजराना घेऊन हिजकियाकडे पाठवलं. पुढे वाचा. तेव्हा हिजकियाने जासूदांचे ऐकून आपले सर्व भांडार त्यांना दाखवले. बायबल असं म्हणतं की त्यावेळेस जेव्हा ते लोक हिजकियाकडे आले ना तर त्याने त्या लोकांना आपले सगळे भांडार दाखवले. आपले रुपे, सोने, सुगंधी द्रव्य, उत्तम तेल, सर्व शस्त्रागार व त्याच्या भांडारात होते नव्हते ते सर्व त्याने दाखवले. हिजकियाने दाखवले नाही असे त्याच्या घरात व राज्यात काहीच नाही. सगळं दाखवलं हिजकियाने. माझ्याकडे जेवढं चांगलं आहे ना एक सोडून सगळं दाखवलं त्याने. एक नाही दाखवलं. काय? माझा देव ज्याने मला जिवंत ठेवलं. सगळं सांगितलं त्याने. माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे सोनं आहे, माझ्याकडे चांदी आहे, माझ्याकडे ही नगर आहे, माझ्याकडे ते नगर आहे, माझ्याकडे हा महल आहे, सगळं दाखवलं. पण हिजकियाने तीच साक्ष नाही सांगितली की ज्याच्यामुळे मी जिवंत आहे ना तो परमेश्वर. हालेलुया. नीट लक्ष द्या. का तुला वाचवलं परमेश्वराने? कोणी तुला जीवदान दिलं? कशामुळे तू वाचला? तुझ्या पैशांमुळे, तुझ्या सोन्यामुळे, तुझ्या चांदीमुळे, तुझ्या संपत्तीमुळे? मग दाखवतो काय तू लोकांना? हे सर्व जे सोडून तू जाणार होता, ही सगळी संपत्ती एका क्षणात तुझी निघून जाणार होती आणि तू मरणार होता. पण ज्यावेळेस ते लोक त्याला पाहायला आले ना तर त्या लोकांना त्याने देवाबद्दल नाही सांगितलं, परमेश्वर त्यांना नाही दाखवला, तर त्याने सगळं त्याचं भांडार दाखवलं. हे बघा, काय वाटतं तुम्हाला? परमेश्वराने जेव्हा 15 वर्ष हिजकियाला वाढून दिले देव खुश झाला असेल त्याच्या बाबतीमध्ये? नाही. काय फायदा झाला याला वाचून? काय फायदा झाला याला जिवंत ठेवून? असा काय फायदा झाला की मी हिजकियाला जिवंत ठेवलं? त्या 15 वर्षामध्ये त्याला कौतुक कसलंय? पैशाचं, सोन्याचं, भांडाराचं, नगरांचं, घरांचं, हेच कौतुक हिजकियाला आहे. एक वचन वाचा, दुसरे इतिहास याचा 32वा अध्याय. दुसरे इतिहास याचा 32वा अध्याय आणि वचन 24 पासून पुढे. दुसरे इतिहास 32 वचन 24. त्या दिवसात हिजकिया आजारी पडून याच बाबतीमध्ये दुसऱ्या इतिहासामध्ये पण लिहिलेलं आहे. याच बाबतीमध्ये त्या दिवसात हिजकिया आजारी पडून मरायला टेकला. त्याने परमेश्वराची प्रार्थना केली तेव्हा परमेश्वर त्याच्याशी बोलला व त्याला एक चिन्ह दिले. पण हिजकियाने आपल्या झालेल्या उपकारांची फेड केली नाही. स्पष्ट म्हटलेलं इतिहासाच्या पुस्तकात काय? हिजकियाने आपल्यावर झालेल्या उपकारांची फेड केली नाही. जर मला देवाने 2026 दाखवलं आणि 25 सांभाळलंय, मला परमेश्वराने 2025 काय केलंय? सांभाळलंय, तर मी देवाच्या उपकारांची काय केली पाहिजे? फेड केली पाहिजे. एक नवीन वर्ष परमेश्वर जर मला देतोय ना तर ते वर्ष मला माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही, तर देवाच्या उपकारांची फेड करण्यासाठी आहे. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं हिजकियाबद्दल दुसऱ्या इतिहासामध्ये, ते वचन परत वाचा. पण हिजकियाने आपल्यावर झालेल्या उपकारांची फेड केली नाही. त्याचे हृदय उन्मत्त झाले. काय झाले? उन्मत्त झाल्यामुळे त्याच्यावर यहूदावर व यरूशलेमवर कोप झाला. उन्मत्त झालं ना. देवाच्या उपकारांची फेड. मग मला एक सांगा, देव खुश झाला का त्याच्यावर? नाही. तर देवाचा काय झाला? त्याच्यावर कोप झाला. बोला, काय झाला? जेव्हा परमेश्वर दरवर्षी येऊन पाहतोय त्या झाडाला फळ लागत नाही. मी दरवर्षी बघतोय याला येऊन, पण याला काही फळच दिसत नाही लागलेलं. तर तुम्हाला माहिती का, परमेश्वर खुश नाही होत, पानं पाहून खुश नाही होत, हिरवेगारपणा पाहून खुश नाही होत, तर देव फक्त काय पाहून खुश होतो? फळ. की त्याला फळ लागलेलं आहे का? हालेलुया. नीट लक्ष द्या.
एखाद्या झाडाला तुम्ही बघतात किंवा मी बघतो ना, तर आपल्याला हिरवं झाड दिसलं तरी बरं वाटतं, पण ज्याने लावलेलं असतं ना त्याला त्याच्यावर फक्त आणि फक्त काय बघायला आवडतात? फळ बघायला आवडतात. हालेलुया. लक्षात घ्या, फळं दिसणं गरजेचं आहे. आमेन. कारण जो लावतो ना तो फळ पाहू इच्छितो. तुम्ही हिरवेगार दिसतायत, तुम्ही टवटवीत दिसतायत, तुम्ही चांगले दिसतायत, काही घेणं देणं नाहीये. तुमच्यावर एक पान नका दिसू देऊ. सगळं झाड कशाने भरलेलं असलं पाहिजे? फळांनी. हालेलुया. झाडाचे जेवढे पानं कमी असतात तेवढे फळं जास्त लागतात. समजतंय का? आणि परमेश्वर तुमच्यावर पानं नाही पाहू इच्छित. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काय पाहू इच्छितो? फळं. आणि हे तेव्हा शक्य होतील जेव्हा तुम्ही तुमची पानं गाळायची तयारी ठेवाल. हालेलुया. परमेश्वराची एकच अपेक्षा आहे की मी ह्या झाडावर फळ पाहावं. हा ऑडिटचा समय आहे. आमेन. जर देवाने वर्षभर मला सांभाळलं ना, तर का सांभाळलं? त्याच्या उपकारांची दखल घ्या, त्याच्या उपकारांची फेड करा, आणि ज्यासाठी परमेश्वराने मला सांभाळलेले ना ते 2026 मध्ये पूर्ण करा. आमेन. जे राहून गेले देवाचं काम ते 2026 मध्ये काय करा? जे फळ मी देऊ शकलो नाही 2025 मध्ये, ते 2026 मध्ये तुम्ही काय द्या? फळ द्या. ही देवाची इच्छा आहे. परत आता त्या प्रवचनामध्ये लूक 13 मध्ये, लूक 13 मध्ये परत वाचू आपण. तेव्हा त्याने मायाला म्हटले, पहा गेली 3 वर्ष मी अंजिराला फळ पाहण्यात येत आहे. मी 3 वर्षे ह्या अंजिराला फळ पाहायला येत आहे, परंतु मला काही आढळत नाही. परंतु मला एकही फळ आढळत नाही. ते तोडून टाक. हे काय कर? मला हे काय कर? तोडून टाक. हिरवं झाड आहे, चांगलं झाड आहे, पण त्याला काय नाहीये? फळ नाही. तर देवाचं वचन काय म्हणतं? तोडून टाक. पुढे वाचा. उगाच त्याने जागा तरी का अडवावी? उगाच त्याने जागा तरी का अडवावी? तेव्हा त्यांनी त्याला उत्तर दिले. तेव्हा माळ्याने उत्तर दिले, महाराज एवढे वर्ष असू द्या. एवढे वर्ष काय करा? असू द्या. अरे बोला, एवढे वर्ष काय करा? असू द्या. म्हणून आपल्याला की कोणतं वर्ष देव दाखवतोय? 2026. एवढे वर्ष असू द्या, तोडू नका. आपल्याला वाटतं मी लई चांगला आहे म्हणून मला देव कुठे घेऊन चालला? 2000? नाही. देव का घेऊन चाललाय माहिती का? कारण प्रभूने प्रार्थना केली, एवढे वर्ष बघू पुढच्या वर्षी फळ लागतं का नाही ना. बिना फळाचे गेले ना तर जाळण्यातच त्याचा फक्त काम येतं. माहिती का तुम्हाला? जे झाड फळ देत नाही ते फक्त काय करण्यात येईल? जाळण्यात येईल, देवाचं वचन म्हणतं. आणि परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही फळ द्या, आणि म्हणून एवढं वर्ष काय कर? असू द्या. ही देवाची प्रार्थना आहे, ही त्या माळ्याची प्रार्थना आहे. आणि तो म्हणतो एवढं वर्ष असू द्या, बघू पुढच्या वर्षी. एवढे वर्ष असू द्या. पुढे म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालीन, मग पुढील वर्षी त्याला फळ आले तर बरे. मी त्याला खत घालीन. मला काय घालीन? खत घालीन. म्हणजे बघा, जर आत्मिक रीतीने परमेश्वर मला काही देत असेल ना, तर देवाची त्याच्यातून एकच अपेक्षा आहे, मी काय द्यावं? फळ द्यावं. जर परमेश्वर मला वचनातून बोलतोय, तुम्हाला माहितीये देवाचं वचन हे सर्वोत्तम खत आहे. आमेन. लक्षात घ्या, आत्मिक जीवनासाठी सगळ्यात उत्तम खत काय? परमेश्वराचं वचन. जेव्हा वचन मी खातोय, वचन मला भेटतंय, जेव्हा वचन माझ्यामध्ये जातंय, तर देवाची रास्त अपेक्षा आहे तुम्ही काय द्यावं? फळ द्यावं. लक्षात घ्या. माळी म्हणतो मी आता खणून काय करेल? याला खत घालेल. मग आता आठवा ना 2025 मध्ये काय आपल्याला खत नाही टाकलं का देवाने? आणि जर टाकलं असेल वर्षभर, तर मी किती फळं दिली? मी देवासाठी काय केलं? माझ्याद्वारे असं कोणतं काम झालं ज्याद्वारे परमेश्वर त्या ठिकाणी खुश होईल? जर मी हिशोब द्यायचा ठरला की प्रभू हे फळ दिलं रे मी तुझ्यासाठी, तर आठवून बघा ना ते फळ कोणतं होतं? परमेश्वर. कारण फळ नाही दिलं ना तर देवाचं वचन मध्ये याला तोडून टाक, याने उगाच जागा का अटकवावी. लक्षात घ्या. आमची संस्था आहे ना नागपूरची, त्याचं एक ब्रीद वाक्य आहे, खूप मस्त वाक्य आहे ते. लीड असं नाही, ते डू समथिंग. काय सुरुवात? डू समथिंग म्हणजे काय? काहीतरी करा. सुरुवात काय? डू समथिंग म्हणजे काय? काहीतरी करा. पुढे लिहिलेलं आहे लीड फॉलो. लीड म्हणजे काय? पुढारपण करा. फॉलो किंवा कोणाच्या तरी मागे जा. समजतंय का? डू समथिंग काहीतरी करा, लीड पुढारपण करा, और फॉलो किंवा कोणाच्या मागे जा, और गेट आउट ऑफ द वे. आणि जर काहीच करता येत नसेल रस्त्यातून बाजूला व्हा, गर्दी करू नका. समजते का? काहीतरी करा. डू समथिंग. तुम्ही एक तर कोणाला मार्गदर्शन करा किंवा कोणाच्या मागे चाला. आणि जर काहीच होत नसेल ना तर रस्ता सोडा.
उगाचच रस्त्यात गर्दी करू नका. हे आमच्या संस्थेचं ब्रीद वाक्य आहे. बायबल इथं तेच म्हणतंय ना, हे झाड फक्त काय करतंय? जागा अडवतंय. बाकी काहीच करून नाही राहिले, हे जागा अडवतंय. मग आपण अशी झाडं नको व्हायला ज्यांनी फक्त जागा अडवून ठेवलेली आहेत. लक्षात घ्या, जे सगळं खत खात, सगळे आशीर्वाद पित ना, पण देत काहीच नाही, निरर्थक. लक्षात घ्या, देतच काही नाही ना. जर मी प्रभूकडून काही घेतोय ना, देवाकडून मी काहीतरी प्राप्त करतोय ना, तर लक्षात घ्या, मी त्या पटीने देणारा असलो पाहिजे. हालेलुया. मी त्या पटीने देणारा असलोच पाहिजे. आमेन, आमेन. हे गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त देवासोबत बसायचा. त्याने सेवेची सुरुवात करताना 40 दिवस उपवास केले. त्याच्यानंतर तो रात्रभर प्रार्थना करायचा, दिवसा सेवा. तुम्हाला माहिती, तो रात्रभर देवाकडून घ्यायचा आणि दिवसभर वाटत राहायचा. हालेलुया. काय करायचं? रात्रभर घ्यायचा आणि दिवसभर काय करायचं? वाटत राहायचं. कारण त्याला माहिती होतं ना, मी जेवढ्या पटीने घेतोय ना तेवढ्या पटीने देणं आहे. आमेन. हा, वाट नाही, मला फळ द्यावंच लागेल. हालेलुया. फळ द्यावंच लागेल, अन्यथा देवाने मला वाचवलंच त्याच्यासाठी. हे नवीन वर्ष 2026 जर परमेश्वर तुम्हाला आणि मला दाखवतोय ना, दिलेली परत एक संधी आहे. बोला काय? की मी काय द्यावं? फळ द्यावं. एक वचन वाचा, फिलिप्पीकरास पत्र याचा पहिला अध्याय. फिलिप्पीकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 21. कारण मला तर जगणे हे ख्रिस्त. आता या वचनाकडे नीट लक्ष द्या. पौल म्हणतो, कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. आणि मरणे हा लाभ आहे. पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे. हे बघा, नीट लक्ष द्या. पौल काय म्हणतो? मला जगणे हे काय आहे? ख्रिस्त. आज आपल्याला जगणं काय आहे? अनेक गोष्टी आहेत आपल्यासाठी जगणं. म्हणजे आपली नोकरी आहे, आपली शेती आहे, आपला व्यवसाय आहे ना, आपलं घर आहे, आपला परिवार आहे ना, हे आपलं जगणं आहे. लक्षात घ्या. आपल्या गायी आहेत ना, हे आपलं काय? जगणं आहे. लक्षात घ्या. पण पौल काय म्हणतो? मला तर जगणे ख्रिस्त. त्याच्यासाठी जगणं फक्त ख्रिस्त आहे आणि बाकीच्या गोष्टी काय आहेत? सगळ्या दुय्यम आहेत. मग कमवणं, पैसा, घर दार, प्रॉपर्टी, परिवार, सगळं दुय्यम आहे. जगणं ख्रिस्त आहे. हालेलुया. की तो म्हणतो मी जगतो फक्त ख्रिस्तासाठी. पुढे वाचा. आणि मरणे लाभ आहे. तर पुढे पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे. आता तो काय म्हणतो बघा, की देहात जगणे हे जर माझ्या कामाचे फळ असेल तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. तर कोणते निवडावे हे मला कळत नाही. हालेलुया. तो काय म्हणतो? देहात जगणं हे माझ्या कामाचं फळ. बोला, कसलं फळ? म्हणजे काय? की पौल जे काम करत होता रावट्या बनवण्याचं, ते का सेवा करण्याचं? हे समजून घ्या. पहिले रावट्या बनवण्यासाठी देव जिवंत ठेवत नव्हता, त्याला मंडळ्या बनवण्यासाठी जिवंत ठेवत होता. हे त्याचं काय? काम. बोला काय? काम. आणि मग तो काय म्हणतो तेच परत वाच. पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे हे माझ्या कामाचे जर फळ असेल. हालेलुया. की प्रभू मला जिवंत ठेवतोय कशासाठी? तर हे माझ्या कामाचं फळ आहे. की मी देवासाठी काम करतोय ना, की देवाच्या मंडळ्या स्थापन करणं, नवीन आत्म्य देवाच्या राज्यामध्ये आणणं, सुवार्ता प्रचार करणं, या सगळ्याच्या गोष्टी पौल करतोय ना वर्षभर. तो म्हणतो हे माझ्या कामाचं काय फळ असेल. जर हे माझ्या कामाचं फळ असेल, पुढे वाचा. तर कोणते निवडावे हे मला नाही समजत. मला नाही समजत की मी काय निवडावं. की मी सेवा करतोय म्हणून देव मला जिवंत ठेवतोय ना, पण मला समजत नाही मी काय करावं. कारण नाही त्याच्या मागे. तो असं काय म्हणतो? पुढे वाच. मी या दोघांसंबंधाने पेचात आहे. येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे. पौलाची अजिबात इच्छा नाही जगण्याची, जगात राहण्याची, शरीरामध्ये जगण्याची. तो काय म्हणतो? इथून सुटून जाऊन मी कोणाजवळ राहावं याची मला काय आहे? उत्कंठा. मला काय आहे? तीव्र इच्छा आहे. की मला उत्कंठा आहे मी कोणाकडे जावं? देवाजवळ. लक्षात घ्या. तुम्हाला माहिती, तुमच्या आणि माझ्यासाठी सगळ्यात उत्तम गोष्ट एकच आहे, की आपण सर्व देवासोबत असावं. हालेलुया. ही आपल्यासाठी सगळ्यात उत्तम गोष्ट आहे. आमेन. स्वर्गामध्ये बऱ्याच गोष्टी नाहीयेत. लक्षात घ्या. स्वर्गामध्ये सेवा नाहीये, स्वर्गामध्ये प्रार्थना नाही करावी लागत, स्वर्गामध्ये काहीच नाहीये.
जे इथं तुम्ही करताय, श्रम नाहीये, परिश्रम नाहीये, घाम गाळणं नाहीये, जबाबदाऱ्या नाहीये, तुम्हाला आणि मला काहीच करायचं नाही स्वर्गामध्ये ना. स्वर्गामध्ये फक्त एक गोष्ट करायची, तुम्हाला देवासोबत राहायचंय. आमेन. त्या देवाची आराधना करायची. हालेलुया. त्या देवाच्या उपस्थितीमध्ये आनंद करायचा आणि वेळ घालवायचा. एकच काम आहे स्वर्गात, याच्यावर काहीच नाही. तो काय म्हणतो, या देहातून सुटून जाऊन ख्रिस्तासोबत राहणे याची मला काय आहे, उत्कंठ आहे. पौलाला असं वाटायचं ना, मी सगळा वेळ ख्रिस्तासोबत घालवावा, याची त्याला काय आहे, उत्कंठ आहे. जर खरंच तुम्ही आत्म्याने चालतात ना, तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला उत्कंठ असेल सगळ्या गोष्टींपेक्षा एकाच गोष्टीची, की मी पूर्ण वेळ कोणासोबत असावं, देवासोबत. हालेलुया. आत्मिक जीवनात एवढं वाढायचं कधी पण, मी तुम्हाला सांगतो की कितीही काही चांगलं नसेल तुमच्याकडं, भौतिक गोष्टी, जगातल्या गोष्टी, तरी सुद्धा उत्कंठा प्रभू सोबतच राहण्याची असली पाहिजे, की प्रभू तू आज येऊन जा आणि मला घेऊन जा. कैकदा असं होतं, कैकदा कंटाळा येतो, असं वाटतं प्रभू बस झाला आता, ये रे एकदाचा घेऊन जा, नको वाटतं हे जग. खरंच सांगतो तुम्हाला, मी बोलायचं म्हणून नाही बोलत आहे, पण ज्या वेळेस तुम्ही प्रभू सोबत राहाल ना, देवासोबत बसाल ना, या जगामध्ये राहण्याची इच्छाच नाही उडत. खरंच सांगतो तुम्हाला, असं वाटतं ना, फक्त आत्महत्या नाही करायची, हा नाही तर बळजबरी जाल, मग दुसरीचकडे जा. लक्षात घ्या, उत्कंठा पाहिजे. बोला काय पाहिजे, उत्कंठा. ती उत्कंठा देवासोबत तुम्ही जेवढे बसाल ना, देवासोबत वेळ घालवाल ना, ती उत्कंठा तयार होऊन जाते. मग तुम्हाला असं वाटतं हे जग नको, संगती नको, काहीच नको, फक्त देव पाहिजे. ती उत्कंठा त्याच्यामध्ये होती. तो म्हणतो ना, मला कळत नाही मी काय करावं, की मला ख्रिस्तासोबत जाण्याची उत्कंठा आहे, तिथं राहण्याची उत्कंठा आहे, पण पुढे काय, कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे. देहात राहण्यापेक्षा हे फार चांगले. कारण का बरं, तरी मी देहात राहणे हा. हे तुमच्या करता अधिक गरजेचे आहे. तो काय म्हणतो, मी देहात राहणे माझ्यासाठी नाही, देहात राहणे तुमच्यासाठी गरजेचे आहे. आमेन. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तुमचं आणि माझं शरीरातलं जीवन हे आपल्यासाठी नाहीये, हे कोणासाठी आहे, इतरांसाठी. हालेलुया. माझं देहात राहणं हे तुमच्यासाठी गरजेचं आहे, तो म्हणतो. आमेन. म्हणजे लक्षात घ्या, फळ देणं याला म्हणतात. देवासोबत राहायचंय ना, पूर्ण वेळ त्याला वाटतं मी देवासोबत राहावं, ही त्याची इच्छा आहे. पण देवाची इच्छा काय, मी तुला देहात जर ठेवतोय तर तू काय कर, तू इतरांसाठी उपयोगी हो. हालेलुया. तू इतरांसाठी उपयोगी हो, म्हणून तो म्हणतो माझं देहामध्ये राहणं हे तुमच्यासाठी गरजेचं आहे. आमेन. लक्षात घ्या. म्हणून तो फळ देतोय, म्हणून तो काम करतोय, म्हणून तो सेवा करतोय, म्हणून तो रात्र दिवस त्या ठिकाणी देवाचं वचन प्रचार करतोय, म्हणून त्या ठिकाणी पौल ह्या सेवेला घेऊन चाललेला आहे. त्याला माहितीये की जर प्रभूने मला देहात ठेवलेलं आहे ना, तर मला फळ द्यावंच लागेल. हालेलुया. समजतंय का, फळ द्यावंच लागेल. हीच देवाची तुमच्या आणि माझ्याकडून अपेक्षा या जगामध्ये असताना आहे. सोबत राहायचं ना देवाच्या, तिथंच तो समय तुम्हाला भेटेल. 24 तास 100 म्हणजे पूर्ण वेळ अहोरात्र त्या परमेश्वरासोबत, एक क्षण सुद्धा त्याच्यापासून वेगळं नाही. पण ज्यावेळेस तुम्ही मी जगात आहोत ना, देहात ख्रिस्ताने किंवा प्रभूने मला ह्यासाठी ठेवलंय की मी फळ द्यावं फळ परमेश्वराला, खत घ्यावं, त्याच्याकडून सगळ्या गोष्टींचा पुरवठा मला होतोय आणि त्याच्याद्वारे मी परमेश्वराला फळ द्यावं, ही परमेश्वराची अपेक्षा आहे. पुढे वाचा. मला अशी खात्री वाटत असल्यामुळे मी राहणार. मला अशी खात्री वाटत असल्यामुळे मी राहणार. काय, कशी खात्री, की तो मला ठेवेल. कारण माझं राहणं कोणासाठी गरजेचं आहे, इतरांसाठी ना. मग म्हणून मला वाटतं मी राहणार. मी मागे एक उदाहरण दिलं होतं, मला नाही माहिती तुम्ही होतात का नाही, की आम्ही मागं उकाईला गेलो होतो. उकाई डॅम आहे ना, उकाई डॅम, तिथं जवळच एक मीटिंग होती. मीटिंग सुटली दिवसा, दुपारचा वेळ होता. ते पास्टर म्हणे सर आपण उकाई धरणामध्ये फिरायला जाऊ. आम्हाला घेऊन गेले. ते आमच्यासोबत एक परिवार पण होता. आम्ही सगळे गेलो. एक होडी होती, नाव. ते पास्टर म्हणे मला चालवता येते, आपण थोडं मध्येपर्यंत फिरून येऊ. त्यांनी बसवलं आम्हाला त्या नावेत आणि ते स्वतः चालवायला लागले. नाव जशी मध्ये मध्ये जायला लागली, नावेमध्ये पाणी भरायला लागलं. काय भरायला लागलं, पाणी. छिद्र होतं तिला. आता आम्हाला कुठं माहिती, पण ते बरं एक डबडं होतं तिथं पडलेलं, म्हणजे ज्यांची होती त्यांना माहिती होतं. त्याच्यात एक डबडं होतं. ते पास्टरांनी पाहिलं की पाणी येतंय, तर ते घाबरले, पण त्यांनी दाखवलं नाही. आणि आमच्यासोबत अजून एक परिवार होता. मग ते म्हणले सर पाणी काढा बाहेर. आणि ते मध्ये गेल्यानंतर कळतंय पाणी यायला लागलं. ते पाणी काढायला लागलो. जिथं जायचं होतं त्या टापूवर जाऊन पोहोचलो
आणि तिथं गेल्यानंतर ते पास्टर सांगतात, पास्टर घाबरलो होतो. आमच्यासोबत जो परिवार होता ना, त्या एक मॅडम होत्या, त्या तर इतक्या घाबरल्या होत्या की आता काय होईल, आता काय होईल. आता वास्तविक आम्ही घाबरायला पाहिजे होतं, कारण मला पोत आहेत नाही पोत आहेत. मग ज्यावेळेस त्या मॅडम म्हणायच्या ना, आता काय होईल, आता काय होईल, मी त्यांना म्हटलं, मॅडम तुमचं नाही माहिती, पण माझं काहीच होणार नाही, कारण माझ्या तारखा दिलेल्या आहेत म्हटलं. मी खरंच मी त्यांना मी या शब्दात बोललो होतो. त्या मॅडमांना म्हटलं, तुमचं मला माहिती नाही, पण माझं काहीच होणार नाही. का? मी तारखा देऊन ठेवलेल्या आहेत. देवाने जर मला जिवंत ठेवायचं होतं ना, म्हणूनच तारखा घेऊ दिल्या. ही गॅरंटी असली पाहिजे ना, कारण फळ देणारं झाड तोडत नाही. लक्षात घे, तोडून त्याचा फायदा नाही ना, त्या देवाचा फायदा नाही ना, माझं म्हणणं. पण जर फळच नसेल लागत ना, तर तोडायला काही जीवावर जात नाही. चला आज तुटलं काय, उद्या तुटलं काय, सारखंच आहे. जागाच अडवतोय ना. काय करतोय? फक्त जागाच अडवतोय. आपल्यामध्ये ती खात्री असली पाहिजे की मला जिवंत देव कशासाठी ठेवेल. 2026 कशासाठी पाहिजे मला? स्वतःसाठी? फक्त स्वतःची कामं पूर्ण करायची आहेत म्हणून, का फळ द्यायचंय म्हणून? अरे विचार करा, जर फळ देईल ना, हे जे झाड फळ देईल ना, त्याला तो कुंपण घालेल, त्याला तो सांभाळेल, त्याच्याकडे तो लक्ष देईल, त्याच्याविषयी त्याला अभिमान वाटेल. आमेन. हा. आणि बायबल काय म्हणतं? स्पष्ट म्हणतं ना, योहान कृषी वर्तमानामध्ये सुद्धा, की मीच खरा द्राक्ष वेल, तुम्ही माझे फाटे आहात ना, आणि जो फाटा फळ देत नाही त्याला पिता तोडून टाकेल, देवाचं वचन म्हणतं. कारण तो फाटा त्याच्यात राहतो तरी काय देत नाही, फळ देत नाही, तो तोडून टाकेल परमेश्वराचं वचन. आणि जो देतो त्याला कशासाठी? त्याला अधिक फळ यावं ना. म्हणजे नुसतं फळ बी यावं ही अपेक्षा नाही देवाची, तर काय यावं? अधिक फळ यावं. म्हणून काय करतो? साफसूफ पण करतो, ही देवाची अपेक्षा. पण फळच देत नाही त्यांचं काय? मग असे फाटे तोडून अग्नीत टाकले जातील, देवाचं वचन म्हणतं. म्हणून ना, आजचा जो दिवस आहे 31 डिसेंबरचा, हा ख्रिस्ती लोकांच्या ऑडिटचा दिवस आहे ना. 12 वाजायच्या आत तुमचं ऑडिट होईल ना. की दिवस वर्षभर मी काय केलं हे सगळं देव इथं तपासतो. आणि मग 26 वर्ष देतोय ना देव, तर तुमच्या कामांसाठी नाही देत, देव त्याच्या कामांसाठी देतोय. की आपण आता 2026 मध्ये तरी किमान काय द्यावं? फळ द्यावं. अशी अनेक झाडे तोडले गेली कोरोनाच्या काळामध्ये. खरंय की नाही? मी नेहमी म्हणतो, कोरोनामध्ये जे मेले ते पापी नव्हते, त्यांच्यापेक्षा जास्त आपण पापी होतो. कारण देवाला वाटलं हा आता मेला तर डायरेक्ट नरकात जाईल, त्यापेक्षा देवाने आपल्याला थांबून ठेवलं, संधी दिली. समजायचं नाही कधी असं की मी खूप धार्मिक होतो म्हणून वाचलो. नाही, कदाचित मी पापातच मेलो असतो म्हणून परमेश्वराने मला संधी दिली आणि मरू दिलं नाही. ही त्याची दया आहे ना. ते वचन आताच इथं पास्टरच बोलले ना, की मी नाश झालो नाही, ही देवाची काय महाकरुणा आहे. मी खूप चांगला आहे म्हणून नाही, देवाची महाकरुणा आहे की मी नाश झालो नाही. कालच मी एका मंडळीमध्ये होतो, देवाचं वचन होतं की परमेश्वर किती चांगला आहे याचा काय घेऊन पहा? अनुभव घेऊन पहा. परमेश्वर किती चांगला आहे याचा काय घ्या? चांगुलपण काय असतं आपल्या नजरेतून? सांगा ना. चांगुलपण म्हणजे काय? एखाद्याला आपण चांगलं केव्हा म्हणतो? जेव्हा तो आपल्या मनाप्रमाणे वागतो. बरोबर आहे ना? एखाद्याकडे मी काही मागितलं आणि त्याने मला दिलं, तर तो काय झाला? आणि जर एखाद्याने माझ्याकडून काही मागितलं, मी दिलं नाही, मग वाईट झालं. समजतंय का? बरं, दुसरी गोष्ट नीट लक्ष द्या. दारू पिणाऱ्यासाठी कोण चांगला आहे? पाजणारा. चांगला प्रत्येकासाठी वेगळा आहे ना. लक्षात घ्या. तुम्ही काय त्याच्यावर डिपेंड आहे ना, तुम्ही कोणाला चांगलं म्हणाल. जर मी दारू पिणारा आहे ना, तर माझ्यासाठी चांगला कोण? पाजणारा, जो मला फुकट पाजेल, तो माझ्यासाठी कोण आहे? सोडवणाऱ्याला चांगला म्हणेल का मी? नाही. मग देव कोणासाठी चांगला आहे बरं? नीट लक्ष द्या. वाईट करणारा जो आहे ना, त्या वाईटाला जर देव वाईट म्हणेल तर त्याच्यासाठी देव चांगला आहे का? नाही. बघा, नीट लक्ष द्या. बलामाची गाढवी चांगली होती का वाईट? हा? मग तरी बलामाने का मारलं? त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागली नाही. म्हणजे लोकांचं म्हणणं काय असतं? देवाने कोणाप्रमाणे चालावं ना. मग देव चांगला वाटतो का आपल्याला अशा वेळेस? घे बघा, एखाद्या वेळेस वचन सरळ लागतं की नाही, मग आपल्याला वाटतं हा मलाच बोलला ना, पटत नाही ना, मग देव चांगला नाही वाटत आपल्याला त्यावेळेस. आपल्या हिशोबाने जर झालं ना तर देव कसा आहे? चांगला आहे. बलामाची गाढवी
पुढे जात नव्हती ना, तर बलाम संतापला आणि तिला काय करायला लागला, मारायला लागला. ती बिचारी गाढवी कोणाला वाचवती, तिला माहिती होतं हा दूत मला काही नाही करणार, कोणाला करेल, हा मारायला कोणाला आलेला आहे, बलामाला. हे तिला माहिती, ती बिचारी चांगली होती ना, पण हा चांगला नव्हता ना. कोण, बलाम. तिला मारतोय, तिला म्हणतो तू का बरं इथं बसली. ती म्हणते अरे गेली असती पुढे तर तूच पहिले मेला असता ना. ती खूप चांगली होती, पण बलामासाठी केव्हा चांगली राहिली असती ती, जेव्हा त्याचं त्यांनी ऐकलं असतं आणि पुढे मग ती चांगली. पण ती ऐकत नाही ना, मग ती चांगली नाही. देवाचं सांगून तर असं नाही, लक्षात घ्या. परमेश्वर असा चांगला नाही की तुमच्या इच्छेप्रमाणे करेल, नाही. देव तुमच्यासाठी जे चांगलं आहे ना तेच करतो, म्हणून तो चांगला आहे. हालेलुया. त्याच्या इच्छा आणि योजना तुमच्यासाठी चांगल्या आहेत ना, म्हणून तो चांगला आहे. आमेन. आणि हेच परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडून अपेक्षित करतो, म्हणून देव चांगला आहे, आपण नाही. देव चांगला आहे, कोण, आपण नाही. म्हणून त्याने 2026 वर्ष आपल्याला जोडत आहे देव. आमेन. असं नाही समजायचं की मी चांगला आहे म्हणून 26 नाही, देव चांगला आहे. आणि म्हणून बायबल म्हणतो त्याचा अनुभव घेऊन पहा. हालेलुया. कारण त्या वचनात पण तो तेच म्हणतो ना, लूक शुभवर्तमान जे आपण वाचलं 13:8-9 वाचा बरं. तेव्हा त्यांनी त्याला उत्तर दिले, महाराज एवढे वर्ष असू द्या, कारण तो काय चांगला आहे. हालेलुया. नाही देते 3 वर्षापासून फळ, तरी तो म्हणतो एवढे वर्ष असू द्या, म्हणून देव काय चांगला आहे ना. आपण काहीच काम करत नाही, एक फळ घेऊन नाही राहिलो, पण तरी तो म्हणतो एवढं वर्ष असू द्या. यालाच म्हणतात तो चांगला आहे. प्रियांनो, वारंवार देवाची परीक्षा घेऊ नका. तर देवाने आपल्याला आता जो वर्ष परमेश्वर देतोय, किमान ह्या वर्षाचा लेखाजोखा आपल्या हातात घ्या आणि पुढच्या वर्षासाठी देवाला म्हणा, देवा हे वर्ष मला माझी कामं पूर्ण नाही करायची, मला तुझी कामं पूर्ण करायची. आमेन. देवाचं वचन काय म्हणतं, पीक वाढलेलं आहे पण बोला कोण, कामकरी थोडे. म्हणजे मग कोण जास्त आहेत, मग कामकरी थोडे आहेत ना, बाकी कोण जास्त कोणीतरी असावे ना. याचा अर्थ देवाचे लोक तर खूप आहेत, सेवा करणारे पण खूप आहेत, पण तरी प्रभू म्हणतो कोण कमी आहेत, कामकरी कमी आहेत ना. देवाची कामं करणारे कमी, फळ देणारे कमी आहेत. लक्षात घ्या. अपेक्षा आहे ना, मग तो म्हणतो पित्याकडे तुम्ही प्रार्थना करा की त्याने काय पाठवावे, कामकरी जे प्रभूसाठी कष्ट करतील, देवाचं काम करतील ना. एकमेकांचं कौतुक करून काही नाही होतो, आपल्याला देवाचं काम करायला पाहिजे, कारण कामकरी कमी आहेत ना. हालेलुया. देवाची अपेक्षा आहे की तुम्ही पित्याकडे मागा. पीक वाढलेलं आहे पण कापायलाच कामकरी भेटत नाहीयेत. आणि देवाची अपेक्षा आहे की तुम्ही मागा पित्याकडे की त्याने कामकरी पाठवावे. फळ देणारे व्हा, फळ देणारे व्हा. नुसते खत पाणी खाऊ नका, नाही तर देवाचं वचन मध्ये तोडून टाकीने जागा तरी का अडवावी. ही देवाची इच्छा आहे. हे 2026 वर्ष देवाकडे ह्यासाठी मागा की प्रभू माझी नाही, मी तुझी इच्छा पूर्ण करेन, मी तुला फळ देईन, मी तुझी कामं करेन. हालेलुया. आणि किमान आज रात्री झोपताना 2025चा थोडासा रिकॅप घ्या. या वर्षभरात मी प्रभूसाठी काय केलं, मग 2026 जर देव मला देतोय तर मी काय करू शकतो याचा विचार करा. आणि देवाला म्हणा, प्रभू मला फळ देणारा कर, मी तुझ्यासाठी काहीतरी करू शकेन, या जीवनाद्वारे तुला फळ लागेल असं जीवन जगेल. आणि हीच अपेक्षा देव तुमच्याने माझ्याकडून करतोय. हालेलुया. विश्वास ठेवू की या वचनाप्रमाणे परमेश्वर 2026 वर्ष आपल्यासाठी फलदायी करेल. बोला कसं करेल, फलदायी. तो तर करायला तयार आहे पण आपण द्यायला तयार नाही. आपण नुसतं खत खाऊन गप्प बसतो ना. लक्षात घ्या, मग टवटवीत दिसतो आपण, खत खाऊन खाऊन ना. कसे दिसतो, टवटवीत. लक्षात घ्या. आम्ही माग कुठे गेलो होतो, कुठेतरी शिमलाला गेलो होतो. एक झाड पाहिलं होतं सफरचंदाचं, एक पण पान नव्हतं, एक पण पान नाही. असे नुसत्या काड्या पण सगळ्यांना ना सफरचंद लटकलेले होते. मग खुशी व्हायची काय पाहून, कारण आपण पाहायला काय गेलो होतो, सफरचंद. पानं काय पाहिजे ना, पानं काय पाहून मजा नाही ना. पण तिथं झाडांना काय लटकलेली होती, त्या सुकलेल्या झाडांना सफरचंदाची फळ. मग ना पानं नाही दिसले तरी चालतं, पण काय दिसले पाहिजे, फळ. शेतकऱ्याला पण आनंद तेव्हाच होतो जेव्हा फळ दिसतं. त्याला हिरवागार असून काही उपयोग नाही ना, त्याला फळ दिसलं पाहिजे. आणि तेच फळ देव तुमच्या आणि माझ्याकडून अपेक्षित करतोय. हालेलुया. आणि म्हणून ते फळ देवाला द्या. आज हिरवेगार झाडं खूप आहेत,
ज्यांनी खत पाणी खाऊन खाऊन स्वतःला हिरवगार करून ठेवलंय आणि म्हणतात देवाने मला आशीर्वादित केलं. बरोबर आहे बाबा, तू पानांनीच भरलेला आहे. तुझे आशीर्वाद दिसत आहेत मोठ्या घरामध्ये ना, बंगला बांधून ठेवला, मग आशीर्वादित केलं. हे पानं आहेत. हे काय आहेत? पानं आहेत. प्रॉपर्टी करून ठेवली ना, सोनं चांदी करून ठेवली, त्याचाच खुश आहेत लोक. आपले पानच बघतात आणि खुश होऊन जातात. पण देव नाही खुश होत ना तुमच्या त्या पानांना बघून. देव कशाला बघून खुश होतो? फळांना बघून खुश होतो. की दाखवा ना तुम्ही तुमची फळं दाखवा, की ज्याच्याने मी खुश होईल. तुम्ही माझ्यासाठी काय केलं ती फळं परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडून अपेक्षित करतो. विश्वास ठेवू, या वचनाद्वारे परमेश्वर आपल्याशी बोललाय. केवळ ऐकणारे नाही, पण वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करू. डोळे झाकू प्रार्थना करू. सर्वशक्तिमान जिवंत अनुग्रहकारी देवा प्रभू, तुला धन्यवाद देतो की आज तुझ्या वचनात राहून तू आमच्याशी बोललाय. माझ्या देवा, तुझं वचन सांगतं त्याप्रमाणे परमेश्वरा, एवढं वर्ष असू दे, जर पुढील वर्षी फळ नाही आलं तर ते तोडून टाकू. माझ्या देवा, ती वेळ आमच्यावर येऊ नये परमेश्वरा. तर प्रभू, आम्ही फळ देणारे व्हावं, तुझी इच्छा पूर्ण करणारे व्हावं, यासाठी तू आम्हाला सहायता कर. हे 2025 वर्ष प्रभू, आम्ही खूप चांगलं काही केलं असं नाहीये परमेश्वर, आम्ही तुला फळं दिली असंही नाहीये प्रभू, पण ही तुझी महादया आणि महाकरुणा आहे की आम्ही नाश नाही झालो. आम्ही चांगले होतो म्हणून आज 26 नाही बघत आहे परमेश्वर, पण तू चांगला आहे ना, म्हणून आम्ही 2026 मध्ये प्रवेश करतोय प्रभूजी. आणि म्हणून दे बापा, या चांगुलपणाचा आम्ही गैरफायदा न घेता आम्ही तुझी इच्छा पूर्ण करावी, आम्ही फळ देणारे व्हावे, यासाठी कृपा दे. मी विश्वास ठेवतो तू आज आमच्याशी बोलणार. जे बीज पेरलं गेलंय 30 पट 60 पट 100 पट फळ देणार कर, आणि तुझी इच्छा पूर्ण होते. सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निवड नावाने मागितली.